गुड फ्रायडे. गुड फ्रायडे हा ख्रिश्चन धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस ईस्टर संडेच्या आधीच्या शुक्रवारी साजरा केला जातो. या दिवशी ख्रिस्ती समुदाय येशू ख्रिस्तांच्या क्रूसावर झालेल्या बलिदानाची आठवण करतात. हा दिवस गुड म्हणजे चांगला म्हणून ओळखला जातो, कारण जरी हा दिवस दुःखद घटना दर्शवतो तर यामुळेच येशूंचे पुनरुत्थान घडले आणि चांगुलपणाने वाईटावर विजय मिळवला. गुड फ्रायडेच्या दिवशी लोक शोक प्रार्थनेत वेळ घालवतात. अनेक जण चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभामध्ये सहभागी होतात, जिथे बायबलमधून येशूंच्या दुःखदायी मृत्यूची कथा वाचली जाते. आणि काही चर्चमध्ये स्टेशन्स ऑफ द क्रॉस असे विशेष कार्यक्रम घेतले जातात, ज्यामध्ये येशूंच्या शेवटच्या दिवसातील घटना आठवल्या जातात. या दिवशी अनेक लोक उपवास करतात आणि साधे अन्न घेतात, जेणेकरून ते आपला शोक व आदर व्यक्त करू शकतील. चर्च साध्या पद्धतीने सजवलेले असते आणि वातावरणही शांत असते. या दिवशी चिंतन, पश्चाताप आणि येशूच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. गुड फ्रायडे आपल्याला येशूच्या प्रेमाचे आणि क्षमाशक्तीचे स्मरण करून देतो. तो आपल्याला करुणा, बलिदान आणि आशासारख्या महत्त्वाच्या जीवनमूल्यांचे शिकवण देतो. जरी हा दिवस गंभीर असतो तरी तो आपल्याला ईस्टरच्या आनंदाच्या दिवसासाठी तयार करतो, जेव्हा येशू मृत्यूवर विजय मिळवून पुन्हा जिवंत झाले. अखेरीस गुड फ्रायडेचा खूप मोठा अर्थ आहे. हा दिवस आपल्याला प्रेम, बलिदान आणि श्रद्धेच्या महत्त्वावर विजय करायला भाग पाडतो आणि ईस्टरच्या उत्सवासाठी आपले मन तयार करतो.